व्यवहारात कोणी खरी सहानुभूती देत नाही, एक संत किंवा भगवान. बाकीचे लोक आपला विषय लोणचं चटणी तोंडाला लावावी असे तोंडी लावणं करतात आपल्या विषयाचं. म्हणून कधीही कोणाला सांगू नये. काही अगदी क्वचित कुणी अधिकारी वाटलं तर सांगावं, पण शक्यतो सद्गुरूंना वा समर्थांना सांगावं. म्हणून हे पद आहे, आपल्याला माहिती असेल, हे खूप वेळा ऐकलेलं. ते म्हणले सुख आणि दुःख सांगायला एकमेव आहे, तो म्हणजे भगवंत. सुख देवासी मागावे, सुख देवासी मागावे, सुख देवासी देवाला सांगावे, देवाला सांगावे, देवासी मागावे, सुख देवासी भाव द्यावी देवापाशी, भाव द्यावी देवापाशी, भाव द्यावी देवापाशी, जशी माऊलीची खुशी, जशी माऊलीची खुशी, ताही आले दूध प्याले, ताही आले दूध प्याले, देवासी 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 देवासी. आज एवढा निरोप पुरे आहे. आपण कुठला देव आवडत असेल आपल्याला ठरवा. उद्या सकाळपासून तुमच्याकडे बोललेलंच बोलतो. सकाळी स्नानाच्या वेळेला, सकाळी जाग आल्याबरोबर त्याची आठवण करा, प्रयत्नपूर्वक करा. काही दिवस हे प्रयत्नाने करावं लागतं, नंतर ते सहज होतं. करत असतील त्यांनी हे तपास आम्ही बरोबर सांगतोय ना. जाग आल्याबरोबर जेव्हा आपण बेडवर उठून बसताना त्या क्षणाला भगवंताची आठवण करा. आठवण करायची, आठवण व्हावी म्हणून एक श्लोक ठरवा. श्लोक कशा करताय? वास्तविक श्लोकाची गरज नाहीये. श्लोक हे आठवणीचं, स्मरणाचं अभिव्यक्त स्वरूप आहे. माणसं श्लोक म्हणतात आणि दुसरा विचार करतात, म्हणजे रुटीन होऊन जातं, यांत्रिकता येऊन जाते. ती यांत्रिकता होऊ देऊ नका. स्नानाच्या वेळेला, न्याहारीच्या वेळेला, व्यायामाच्या वेळेला, भोजनाच्या वेळेला, महत्वाच्या प्रसंगाच्या आरंभी भगवंताचं स्मरण करण्याचा परिपाठ पाडून टाका. आणि मग असं होतं काही दिवसांनी की तुम्ही हातात घास घेतलात की स्मरण होतं. असं होतं की तुम्ही प्रयत्न नाही करावा लागत, भगवान तुम्हाला तुमचं विषय बाजूला ठेवायला लावतो आणि त्याचं स्मरण करायला लावतो. असं झालं की पक्क समजा आपण त्या विषयात सिद्ध झालात. सिद्ध म्हणजे हळदी कुंकून काहीतरी काढून दाखवणारा नव्हे. सिद्ध याचा अर्थ पक्व. स्वयंपाक सिद्ध झाला म्हणतो ना, भात शिजला. तसं चित्त भगवंताशी अनन्य झालं हे कधी. आणि मग काही वर्षानंतर आपल्याला असा अनुभव येईल की तुम्ही असाल तिथे भगवंत येतो. तो असा येऊन दर्शन देईल असं नाही, त्यावेळेला ज्याची गरज असेल ते तो करतो. असा कसा करतो? सद्गुरू असेल वा भगवंत असेल, हे मी आपल्याला आख्यानात सांगतो. आख्यानात मी समर्थांचं चरित्र अगदी थोड्या वेळात बसवणार आहे, काळजी करू नका. घास अगदी वेळेवर मुखात जाईल आपल्या भोजनाचा. मी गंमत म्हणून नाही बोलत आहे. खात्री दिली ना लोकांना, किंवा लोकांना कीर्तनाबद्दल तिटकारा, मराठीतला शब्द नाशा येत नाही, तिटकारा येऊ शकतो. म्हणून इथेच थांबतो. खूप पुढचं चरण बरीच आहेत. हे मी फक्त रामदास या विषयात अगदी थोडक्यात बोललो. अहो मी हा अभंग महिना सांगतो भारतात. म्हणजे मी किती विद्वान आहे नको सांगायला. गंमत सोडायतली. इतकं चिंतनीय हा अभंग आहे. रामदास्य आणि हे वाया जाईल, ऐसे न घडेल कदा काळी. कदा काळी रामदासा उपेक्षिना, कधीही तो उपेक्षा करणार नाही. राम उपासना ऐसी आहे, याला उपासना म्हणतात. ऐसी आहे सार राघवाची भक्ती, विभक्तीची भक्ती तेथे नाही. तेथे नाही काही वाऊगे माईक. भावनाशीलता, नुसतं तरंगावर तरंगणे असा भक्तीचं नका. अत्यंत लॉजिकली, अत्यंत तार्किकतेच्या निकषावर घासलेली ही भक्ती आहे. राम उपासक दास म्हणे. ते कसं हे मी आपल्याला आख्यानात सांगतो.
रामदास आणि हे वाया जाई रामदास आणि हे वाया जाई रामदास आणि हे वाया जाई ऐसे न घडेल कदा ऐसे न घडेल कदा रामदास आणि हे वाया जाईल रामदास आणि हे वाया जाईल रामदास आणि कदा काळी राम दासा उभे केला कदा काळी राम दासा उभे धिम जिंदा तक तो ना तक दिन धक तक देना जिंदा तक तो ना थोडं नाम घेऊया आणि चरित्राकडे जाऊया. नाम कसं घ्या? छान बसा, ताठ बसा. डिस्कनेक्ट झालं तिकडे सोडलं. बरेच कलाकार आहेत. गेल्या वेळेला नाही पण या वेळेला थोडीशी ओळख झाली. माझी अशी इच्छा आहे की सगळ्या कलाकारांनी कीर्तन वाजवावं. पेटी वादकांनी पेटी, माझंच नव्हे कुणाचंही असेल, म्हणजे कीर्तनाच्या या कार्यात आपण सगळ्यांनी सम्मिलित व्हावं अशी अपेक्षा. बघू केव्हा होईल. थोडा वेळ बसता का? संतोष मस्त माणूस आम्हाला मिळाला. पहिल्याच दौऱ्यात 8 सालीच मिळाले. मी त्यांना म्हणलो कलाकार म्हणून मला आदर आहेच तुमच्याबद्दल, पण भक्त म्हणून आदर आहे. किती मनापासून वाजवतात. त्यांचा उनके लिए एक बार तालिया. यांच्याकरता टाळ्या नंतर वाजवूया ना. नाम मस्त घेऊया. पावडर आहे का? थोडा घाम येतो इकडे, मला पण येतो. बोट चिकटतात त्या पेटीला. नाम कसं घ्याल? मी रोजच सांगतो ताठ बसा. त्याचं पोस्चर फार महत्वाचं आहे. मी हे रोज गमतीनं सांगतो असं वाटतं, पण 6व्या अध्याय ज्ञानेश्वरीतला आपण वाचा. बसण्याकरता किती खर्च केल्यात उद्या बघा. आणि थोडस गंभीर मुद्दा सांगतो की आतापर्यंत ज्या ज्या लोकांना साक्षात्कार झालाय ना, बोध झाला ना, समाधी लागली ना, त्याचं आसन हे होतं. आता तुम्ही बसलाय म्हणजे खुर्चीवर बसणाऱ्यांनी खाली बसू नका. आता आपण नुसतं ऐकून घ्या. आता जागेच्या करता आपण हे ऍडजस्ट केलंय. हे असं. मग आता तुम्ही मला खाली बसता येत नाही, त्याचं काय? ते पूर्वी बसलेलं आहे. वृद्ध लोकांनी खाली बसावं अशी अपेक्षा नाही, पण या पोस्चरला फार महत्व आहे. ताठच बसावं. कुंडलिनी जागृतीच्या वेळेला जेव्हा ती कुंडलिनी जायला निघते मूलाधार चक्रापासून, त्यावेळेला तिला सगळं व्यवस्थित मिळालं पाहिजे. तिचा जो मार्ग आहे तो आपण वाकडे तिकडे बसलो ना की मणके मागे पुढे होतात आणि मग ते सुईत दोरा जसं जात नाही तसं होतं.
म्हणून छान बसा, असं मागही नको पुढेही नको, रिलॅक्स. तर याचाच कोर्स करायला पाहिजे बसण्याचा. हो असं आहे, ध्यान नंतरचा भाग आहे. हो ध्यान वगैरे नंतरचा भाग आहे. कसा मुद्रा असावी, प्रत्येकाला मुद्रा वेगळी आहे. तुम्ही ज्ञान मुद्रा करा, तुम्ही शांत मुद्रा करा, तुम्ही स्वस्तिक मुद्रा करा, तुम्ही आणखी मुद्रा करा, प्रत्येकाला वेगवेगळी मुद्रा सांगितली आहे. हे थोडा अभ्यासाचा विषय आहे. आता एवढंच सांगतो की छान बसा, टाळी खणखणीत वाजवा आणि खणखणीत नाम घ्या. लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखे नाम. चालेल. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. महाराज की जय जय रघुवीर समर्थ. धरोनी पहा वेश हा मानवाचा, जगी जन्मला अंजनी बाळ साचा, तया शोभले नाम हे रामदास, नमस्कार माझा तयांच्या पदास. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांचा जन्म इसवी सन 1608 शके 1530 कीलक नाम संवत्सर चैत्र शुद्ध नवमी म्हणजे राम नवमीला राम जन्माच्या वेळेला झाला. वयाची 12 वर्ष पहिली आपल्या आईच्या प्रेमळ सहवासामध्ये त्यांनी घालविली आणि त्यानंतर 12 वर्ष भगवान श्री रामचंद्रांची एकनिष्ठेने उपासना केली. रामप्रभू प्रगट झाले, सगुण साक्षात्कार दिलाच दिला आणि आपलं निर्गुण ज्ञानही स्वतः श्रीरामांनी समर्थांना दिलं. त्याबरोबर अजून एक काम सांगितलं की आता भारतवर्ष परकीयांच्या टाचेखाली चिरडला जातोय. राजकीय आक्रमण म्हणून हे आले आणि धार्मिक आक्रमण केली यांनी. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या भारतीय संस्कृतीचा जो महान मंत्र आहे, उत्तिष्ठत जागृत आणि प्राप्य वरान निबोधत, हे देण्याचं काम तू कर. आणि म्हणून समर्थ निघाले. सर्वात प्रथम भारताला कुणालाही औषध द्यायचं झालं की पहिल्यांदा चेकिंग असतं की नाही, तपासणी महत्वाची आहे. औषध द्यायला प्रिस्क्रिप्शन लिहून द्यायला 1 मिनिट पुरतो, पण तपासणीला खूप वेळ जातो बघा. म्हणून समर्थ पूर्ण भारतामध्ये फिरले. आ सेतू हिमाचल म्हणजे रामेश्वरम पासून अगदी कन्याकुमारी रामेश्वर पासून हिमालयापर्यंत सगळीकडे फिरले. नुसते फिरले असं मी म्हणत नाही, इतिहास सांगतोय. गावोगावी समर्थांनी एक गोष्ट पाहिली, भिक्षेच्या निमित्तानं घराघरासमोर जायला पाहिजे म्हणून भिक्षा मागायचे समर्थ. घरी काही कमी होतं म्हणून भिक्षा नव्हते मागत, घरी लक्ष्मी पाणी भरत होती. शेकडो एकर जमीन समर्थांच्या नावावर.
भरपूर होतं सगळं घरी, ते सगळं टाकून आले. तर आता सारखे नियम नव्हते. कसणाऱ्याची जमीन, घासणाऱ्याची भांडी, धुणाऱ्याचे कपडे, असे नियम नव्हते मूर्खासारखे. आणि त्यामुळे बांधत शेती वाया पण गेली नव्हती. जरा कठोर बोलतो मी, तिथं नाही बोलू शकत नाही, इथं बोलतो. लोकांना देण्याची सवय राहावी म्हणून संत मागतात या न्यायाने, समर्थ फिरतात. आणि समर्थाने एक गोष्ट पाहिली, भारतीय समाज खूप चांगला, अतिशय सज्जन आहे, खूप नम्र आहेत, अतिशय सहिष्णू आहेत. पण पराक्रम लोपला, याच पराक्रम लोपला. खूप लोकांना समस्या आहे की भारत इतका मोठा होता तर आता ही भारताची अवस्था का? याचं एकमेव कारण, भारतातल्या राज्यकर्त्यांनी आपला धर्म सोडला. एकच कारण लक्षात घ्या. मग त्याला अनुषंगिक कारण अनेक आहेत. पृथ्वीराज चव्हाणाला काय गरज होती त्या मोहम्मद घोरीला पाठवणे? पहिल्या एकदा शत्रू ठरला ना, तर शत्रूच्या बाबतीत नियम आहे, शत्रू, अग्नी आणि ऋण कर्ज शिल्लक ठेवू नये. शत्रू, अग्नी, ऋण, शेषेण, हे जर 3 शिल्लक ठेवलं गेलं तर केव्हा तरी ते आपल्याला संपवतात. नाही म्हणले, फायर ब्रिगेडचे लोक आले, सगळी आग विझवली, कोपऱ्यात एक असू दे म्हणले, तिने बिचारीने कुठे जावं, राहू द्या कोपऱ्यात. ते गेली की सगळ्याला परत आग लागेल की नाही? कर्ज परत वाढतं. आणि शत्रू, हे त्या पृथ्वीराज, त्यांनी काय केलं, मी याच्याबद्दल बोलत नाही, मला ते बोलायचा अधिकार नाही, कालविपर्यायाचा दोष आहे हा. त्यांनी काय केलं, फक्त आता आपलं अनालिसिस चाललंय म्हणून मी आपल्या समोर बोलतोय. हे चुकलं आणि परिणाम असा, घराचा प्रमुख चुकला ना की सगळं भोगावं लागतं घरातल्या लोकांना. असा राष्ट्राचा प्रमुख चुकला ना की भोगावं लागतं सगळ्या राष्ट्राला. पहिले पंतप्रधान चुकले आणि अजून भारत भोगतोय. पाकिस्तान प्रकरण जे आहे ना, ते परत वेगळं देण्याबद्दल आम्हाला नाही म्हणायचं आता काही, पण जे गेले होते लाल बहादूर शास्त्री, वल्लभभाई पटेलांची सेना गेली होती लाहोर पर्यंत. एवढी मोठी ऐतिहासिक चूक झाली. ते गेले, पण आपले सैनिक आणि त्यांचेही सैनिक, फक्त आपले नव्हे, त्यांचेही सैनिक आज सीमेवरती लाख लोक तरी मेलेत गेल्या काही वर्षी, लाख लोक तरी मेलेत. दहशतवादी वगैरे प्रकरण सोडून द्या, मला सांगायचा मुद्दा एक प्रमुख चुकला की असं होतं. आणि हे सगळं चुकलं होतं कुणाकुणाचं? समर्थांच्या आधी झालेल्या राजे लोकांचं. रामदेव रायाला सांगत होते लोक, चाणक्य सांगत होते प्रत्येकाला जाऊन, पण नाही ऐकलं. आणि परिणाम असा झाला की भारतामध्ये 5 बहामनी पातशाह्या बाहेरून घुसल्या. औरंगजेब, औरंगशाही, इमादशाही, बरीदशाही, गोवळकंड्याची, कुतुबशाही आणि आदिलशाही 6वी, अशा 6. आणि नुसते लोक सत्ता नाही भोगत, हे संपत्ती सगळी लुटून नेली. सगळा भारत लुटला. समर्थांचीच ओवी आहे. संपत्ती आपण 2 गोष्टींना मानतो. आमच्याकडे स्त्रिया ही संपत्ती मानली जाते आणि प्रत्यक्षात संपत्तीलाही संपत्ती मानलं जातं. 2 संपत्ती आहेत. या दोन्ही संपत्त्या या बाहेरच्या लोकांनी लुटल्या. त्याचं वर्णन समर्थाने केलं. एक सत्पुरुष करतो त्या अर्थी तो काही द्वेषानं बोलणार नाही. श्लोक मुळातला ऐका. किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती शामुखा जाहजी फाकविल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल भोगोनी मेल्या. अशी परिस्थिती होऊन गेली होती. आपले सगळे वीर आहेत ना, ते आपल्या जवळपासच्या स्त्रिया त्या सुलतानाला कशा अर्पण करता येतील हे बघायचे. संपत्ती लुटून नेली. स्त्रियांना एक तर स्वतः लुटून न्यावं किंवा परदेशात नेऊन विकावं. आजही अफगाणिस्तानात जो काबूल कंदाहार भाग आहे ना, त्या काबूलला मोठा लोहस्तंभ आहे. आजही तो आहे, मोठा लोहस्तंभ आहे. त्याचं चित्र झालं होतं मध्यंतरी. आणि त्याच्यावर उर्दू मध्ये लिहिलंय, भारतीय स्त्रिया इथे 1, 2 आणि 3 दिनारला विकल्या गेल्या. असा इतिहास आहे. चूक कोणाची? आणि त्याचा उपयोग काय? त्या इतिहासातनं आपण आज सावध होण्याकरता मी बोलतो. इतिहासातनं आपण धडा घेत नाही, इट्स अ प्रॉब्लेम. अशी समस्या आहे आपली. आणि संपत्ती पण समर्थ म्हणाले, दासगुरातली गोळी मला वाटतं, पदार्थ मात्र ती तुका गेला, नुसता देशाची उरला. सगळे पदार्थ चोरून दिले आपल्याकडचे, खणत्या लावल्या विहिरींना आणि नुसता देश उरला. जमीन नेताच येत नाही म्हणून नेली नाही. लहान लहान मुलं असतील गावागावामध्ये यांच्या सेना घुसायच्या. मला आपल्या समोर ती नेमकी कल्पना आहे. समर्थांचं कार्य काय आहे हे तेव्हा कळेल जेव्हा त्यावेळची स्थिती काय होती. कडकडून तहान लागल्याशिवाय पाण्याची किंमत जशी कळत नाही ना, खूप
खूप तहान लागली ना की मग पाण्याची किंमत कळते. तसं त्यावेळेची स्थिती कळली तर समर्थांचं कार्य कळेल. म्हणून थोडी आयडिया येण्याकरता आपल्याला अभिमान असला पाहिजे. इतर संस्कृतीबद्दल आदर बाळगा, स्वतःच्या संस्कृतीचा अभिमान बाळगा. लहान लहान मुलं गावामध्ये असायची, पण आपले पण शहाणे लोक असे होते, सैनिक आले ना की सोवळं टांगायचे दाराला. सोवळं बघून आत येतीलच कसे हे, सोवळ्याला शिवत नाहीत माकडासारखं. आणि याचं एकमेव कारण यांनी व्यायाम सोडला होता. मस्ती जी असते ना अंगातली ती सोडली होती. लहान लहान मुलांना पुढं करावं. लहान मुलं यांना पण आहेत ना, मग त्या सैनिकांनी लहान मुलं पाहिली लोकांची की त्यांच्या चित्तामध्ये द्रवीभूत असं होईल चित्त, आणि मग लहान मुलं अरे नको चला परत असं म्हणतील, असं लोकांना वाटलं आपल्या. आणि गावोगावी अशा घटना घडाव्यात, या पोरांना उचलावं आणि शिक्षा देण्याकरता आलेल्या ज्या वस्तू आहे, आणलेल्या वस्तू, त्यामध्ये मोठे खिळे असायचे एवढे, ते त्या पोराच्या छातीमध्ये ठोकावेत. आणि येशू ख्रिस्ताला खांबावर ठोकला ना, तसा लाकडी होती सगळे खांब पूर्वी तेव्हा, असा त्या त्या घरातले पोरं त्या त्या दारावर ठोकून पुढे निघून जावं. म्हाताऱ्यांना ठार मारावं, स्त्रियांना पळवून द्यावं, गाई वासरांना सोडून द्यावं, संपत्ती लुटावी. हे जेव्हा समर्थांनी पाहिलं, आपल्याकडे पराक्रम नव्हता असं नाही, पण सगळा पराक्रम त्यावेळेचं वर्णन केले कवी तिवारींनी. भजनी टेका प्रबल यवन झाले होते वंगया महाराष्ट्रात, प्रबल यवन झाले होते तेव्हा हा महापुरुष उभा राहिला. आणि पहिल्यांदा यांनी काय केलं तर गावोगावी कीर्तन करावं. 8-10 दिवस त्या गावाची लोकसंख्या बघून 15 दिवस तिथे राहावं आणि आवाहन करावं कीर्तनाला या. आणि लोक आले की असं इंजेक्शन द्यावं, बी कॉम्प्लेक्सची गोळी किंवा इंजेक्शन दिल्यासारखं, आणि सांगावं नुसते कीर्तनाला येऊ नका, उद्या सकाळी माझ्याबरोबर सूर्यनमस्कार घालायला पोरांना पाठवून द्या. फार छान वाक्य समर्थांचं. सज्जनपणाने जगाचे प्रश्न सुटत नसतात. मला वाटतं कबीरांचा दोहा आहे, कुणाचा लक्षात नाही पण मला तो खूप आवडतो. न कशिदों से मिलती है, न कशिदों से मिलती है, न कविता से मिलती है, वारे सल्तनत तलवार से मिलती है. हे गोडगोड आणि कशिदेन कविता हे आहे ना, हे केव्हाचं काम आहे, सगळ्या दृष्टीने आपण सुरक्षित असू तेव्हा. म्हणून व्यायाम करा. समर्थांचं खासियत काय, पहिल्यांदा शरीर उत्तम पाहिजे. समर्थांची ओवीच सांगतो, या शरीरासारखे यंत्र आणि नाही. अजून एक ओवी सांगतो मुद्दाम ऐकण्याकरता. ते म्हणले की धकाधकीचा मामला कैसा घडे अशक्ताला, नाना बुद्धी शक्ताला म्हणून शिकवावे. शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने कार्य होत असे. शक्ती युक्ती जये ठाई, तेथे श्रीमंत नांदती. दरिद्री राहा असं समर्थ सांगत नाही, तेजस्वीपणानं श्रीमंती मिळवा. असो, मला त्या अवांतर मुद्द्याकडे जायचं नाहीये, एवढंच सांगतो की याकरता समर्थांनी विचार करावा, इथे मारुती मंदिर स्थापन करूया. आणि तेव्हा पूर्ण भारतात समर्थांनी 1100 पेक्षा जास्त मारुती मंदिर स्थापन केली. अगदी परवा होऊन गेलेले सेतू माधवराव पगडी नावाचे इतिहास संशोधक तज्ञ, तो काही भाविक भक्त नव्हे, त्यांचे पीए ते माझ्या कीर्तनाला नेहमी मालाडला येतात, मालाडलाच असतात ते, वृद्ध झाले. ते म्हणले पगडी समर्थांबद्दल सांगायला लागले की रडायला लागायचं. आणि समर्थांबद्दल पुस्तक लिहिलंय सेतू माधवराव पगडीने. पुस्तकाचं नाव आहे रामदास. आपण विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष दादासाहेब आपट्यांनी लिहिलेलं रामदास लाईफ अँड मिशन हे इंग्लिश पुस्तक वाचलंय का? अवश्य वाचा, थोडी आयडिया येईल. आणि खरोखर आपण काही करू असं वाटतं, काहीतरी जीवनात करून दाखवू. ते सेतू माधवराव पगडी सांगतात, म्हणे समर्थांनी इतर चमत्कार केले म्हणून सांगतात. समर्थांनी मेलेली माणसं उठवली आहेत. मेलेले कुलकर्णी नावाचे गृहस्थ होते, त्यांना मुलगा झाल्यानंतर उद्धव नावाचा, यानं उठवलं. मेलेली घार उठवली, मेलेली गाय उठवली. ते म्हणले आम्ही लोक हे मानत नाही, पण समर्थाने मेलेलं राष्ट्र उठवलं एवढं मात्र मी मानतो. क्या बात आहे ना. म्हटलं पहिलं माना की तुम्ही पूर्ण.
मानायचं म्हणजे पूर्ण मानायला पाहिजे असं सांगण्याचा हेतू. असे समर्थ गावोगावी फिरतायत, लोकांना सांगतायत. मी पगडींचं वाक्य सांगता सांगता राहिलं ते म्हणजे ज्या काळामध्ये मठ आणि मंदिरं रोज पाडली जात होती, ट्रॅव्हर्नियर नावाचा एक प्रवासी जो इटलीहून आला होता, त्याची नोंद आहे ट्रॅव्हर्नियर्स डायरी म्हणून प्रसिद्धच आहे. इटलीहून तेव्हापासून लोक येतात बरं का भारतात. पुढे रस्ता दाखवलाय तिकडच्या लोकांना. मला माणूस म्हणून नाही वाईट बोलायचं बरं. आता भारताच्या गेल्या 4 वर्षातल्या 2 रुपयाच्या प्रत्येक नाण्यावर क्रॉस आलाय. ओम नाही येणार, दुसरा कुठला मंत्र नाही, क्रॉस याला. याचा अर्थ काय? जे अध्यक्ष आहेत ना आता, त्यांना व्हॅटिकन सिटीतले पोप ऑपरेट करतायत. मला कुठल्याही धर्माबद्दल अनादर नाही, भारतीय धर्म कोणाबद्दल अनादर नाही, पण हे जे ख्रिश्चन फिलॉसॉफी आहे ना, स्लो पॉइझनिंग, हळूहळू हळू तुम्हाला आमच्यासारखं करणार. यांच्या बापाला जमणार नाही ते, कारण जो धर्म भगवंताने निर्माण केला त्याला आहे ना स्वतःच वचन आहे त्याचं. सर्व सगळ्या जेव्हा धर्मावरती ग्लानी येते तेव्हा मी अवतार घेतो आहे ना, परित्राणाय विनाशायच धर्म संस्थापना. त्याला काळजी आहे आणि आम्ही त्याचे आवाज. संपला विषय. पण सावध होण्याची गरज आहे. ते म्हणाले ज्या काळामध्ये ट्रॅव्हर्नियर म्हणतो हे सगळं पाडलं जात आहे. कोलारस नावाच्या क्षेत्रामध्ये तो होता, ग्वाल्हेर जवळ हे कोलारस आहे, मी जाऊन आलेलो आहे तिथे. लपून बसला होता आणि औरंगजेबाची सेना तिकडे घुसली. दिल्लीपासून जरा जवळ आहे हा भाग सगळा, आग्रा दिल्ली पासून घुसली. हत्तींना खास प्रशिक्षण देण्यात आलं होतं मंदिरं पाडायचं. जोरात धडक मारून त्यांनी मंदिर पाडलं. एका धडकेने जमेना तेव्हा अनेक धडका मारल्या आणि आतल्या मूर्ती रामाच्या ज्या काही होत्या मूर्ती आणून त्या बाहेर टाकल्या आणि हत्तीनं त्या सोंडेत धरल्या आणि फडाफड आपटून त्याचे एवढे एवढे तुकडे केले. पुजाऱ्यांना ठार करण्यात आलं. तिथं गोठा होता, गायींना मारण्यात आलं आणि त्या सगळ्या मूर्तींचा उपयोग त्यांच्या पायखान्याकरता म्हणजे संडास करता करण्यात आला. हे सगळं ट्रॅव्हर्नियर परकीय लोकांनी लिहिलंय बरं. आम्ही लिहिलं तर कदाचित तुम्ही म्हणाल बुवा स्वतःचं कोणीच चांगलंच लिहित आणि स्वतःचं काही दोष नाही असंच लिहाल. हे परकीय लोकांनी लिहिलंय. आणि अशा काळात तो माधवराव पगडी सांगतात, या महापुरुषाने 1 नव्हे 2 नव्हे 1100 मारुती मंदिरं बांधली. 1100. आणि बाकी मारुती मंदिर पाडणं सोडा, या मारुती मंदिराची एक वीट सुद्धा, एक ढेकूळ सुद्धा औरंगजेब पाडू शकला नाही. हे समर्थांचं सामर्थ्य म्हणाले. काय केलं असेल त्यांनी, कसं आजही पहलगामला समर्थांचा संकटमोचन हनुमान तो समर्थांनी स्थापन केलेला आहे. लंकेतही समर्थांचा मारुती आजही तो आहे. पगडीच त्याच पुस्तकात सांगतात की म्हणाले मी एकदा लंकेत गेलो होतो आणि मला एकदम जिथं उतरलो होतो हॉटेलला तिथं मराठी आरती ऐकायला आली. सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी करिडळबळ भूमंडळ सिंधू जळगवनी कडाडले ब्रह्मांड ढोका त्रिभुवनी सुरवर नरदिशाचर झाल्या त्या पडली. हे ऐकायला मी धावत म्हणले गेलो तिथं मंदिरात. मराठी कसं काय इथल्या लोकांना येत आहे म्हणून त्याला विचारलं मराठी. त्याला मी काय बोलतोय कळे ना. मग दुभाषाला सांगितलं, दुभाषा बरोबर घेऊन आलो आणि विचारायला सांगितलं ही मराठी कसं काय येते. तो पुजारी म्हणला मला मराठी येत नाही. असं मराठीत नाही म्हणला तो, सिंहलीत म्हणाला. आणि ते भाषांतर करून इथं कुणीतरी महाराष्ट्रातला तुमच्या भारतातला रामदास नामक संत आला आणि त्यानं विचार केला लंकेत मारुती इथं पाहिजेच आणि इथं मोठं मारुती मंदिर बांधलं. आमच्या पूर्वजांना इथे पुजारी म्हणून नेमलं. मंदिराला आणि आमची व्यवस्था असावी, त्याशिवाय आम्ही काम करू शकणार नाही. म्हणून भरपूर मंदिराला आणि आम्हाला जमीन घेऊन दिली. त्यावेळच्या राजे लोकांना सांगून हे मंदिर बांधतो इथं असू देत मग असं असं म्हणून. आणि त्याने त्यावेळेला मराठी आरती शिकवली मला, आम्हाला पूर्वजांना शिकवली. आम्हाला या आरतीचा अर्थही माहित नाहीये, आम्हाला काही माहिती नाही, पण आम्ही पिढ्यानपिढ्या या मारुतीची पूजा करत आलो. अगदी सांगतात क्या बात आहे, काय द्रष्टा असेल हा महापुरुष की लंकेत जाऊन हा मारुतीचं मंदिर बांधतो, पहलगामला बांधतो. भारतामध्ये अनेक ठिकाणी मारुतीची मंदिर आहेत. आता मारुतीच्या मंदिरवाल्यांना माहिती नाही की हे मंदिर समर्थांनी बांधलंय. इतका तो इतिहास हे होत चाललाय. तरी धुळ्याच्या शंकरकृष्ण देवानी थोडा प्रयत्न करून ती यादी प्रसिद्ध केलेली आहे. त्यातले 11 मारुती आपल्याला माहिती आहे. थोडं थोडं कार्य सांगतोय मी, मला दास्य भक्तीकडे यायचंय. पण समर्थांबद्दल आपल्याला जाज्वल्य अभिमान पाहिजे म्हणून मी हे बोललो. सगळ्याच संतांबद्दल बाळगा असं काही नाही, पण समर्थांचं आणि विवेकानंदांचं वैशिष्ट्य मी नेहमीच सांगतो. इस्लाम धर्माचं आक्रमण कुणामुळं थांबलं असेल तर समर्थ रामदास ज्यामुळं.
आणि ख्रिश्चन धर्माचं आक्रमण त्यावेळेला थोपवलं ते स्वामी विवेकानंदांनी. म्हणून या दोघांचे आपण ऋणी आहोत, सगळ्याच संतांचे आपण ऋणी आहोत. पण या दोघांमुळे काय म्हणतात तसं डोक्यावरची शेंडी, गळ्यातलं जानवं, आपण पूजा अर्चा करू शकतो, कीर्तन करू शकतो, याचं कारण हे दोघ जण. आणि हे मी म्हणतो नव्हे, कवी भूषण त्यावेळेचा सांगतो की काशी हो की कला जाती. जर शिवाजी आणि समर्थ झाले नसते तर काय झालं असतं? काशी हो की कला जाती, मथुरा मस्जिद होती, अगर शिवाजी न होता तो सुन्नत हो जाती सब हिंदुओं की. मग सगळ्यांची सुनता झाली असती. मग मकरंदुआ इकडे ठोठो करायला आला नसता. म्हणजे आलो असतो मी, पण माझं नाव वेगळं असतं. इकडे सगळे अहमद भाई, युसुफ भाई, अमुक भाई, तमुक भाई, झरदारी, मुशर्रफ असे इकडे बसले असते. इकडे सगळे अम्माजान, चांद बिब्बी म्हणतात. आणि लहान मुलं आहेत ना, ममद्या, गुलब्या, युसुफ अशी मी डोक्यावर हिरवी टोपी घातली असती, असा फतवा पडत बसलो असतो. ही समर्थांची आपल्यावर कृपा आहे. पुन्हा तेच सांगतो, कुणाचाही द्वेष नाही करायचा, पण आपला अभिमान बाळगायला पाहिजे. असे समर्थ हजारो शिष्य समर्थांना मिळाले. समर्थांनी प्रपंचही नेटका कसा करा हे सांगितलं आणि शेवटी समर्थ गडावर येऊन राहिले. इसवी सन 1680 हनुमान जयंती ला पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर देह ठेवला. गुडघी या रोगाने रायगडावरून दूत निघाला, तो सज्जनगडावर जाऊन पोहोचला. समर्थ एकांतात होते. यापूर्वीच समर्थांनी अन्नाचा त्याग केला होता. आता अखंड समाधीत असायचे, अनुसंधानात असायचे समर्थ. आता जगाकडे लक्ष नाही त्यांचं. अगदी महत्वाचा असेल मुद्दा एखादा तर बोलायचं नाही, तर आपल्या अनुसंधानात असायचे. तेव्हा अक्का आणि उद्धव गडावर होते. अक्का स्वामी आणि उद्धव स्वामी गडावर होते. मी सांगितल्याशिवाय येऊ नकोस गडावरती, असं कल्याण नावाच्या पट्टशिष्याला समर्थांनी सांगितलं होतं. म्हणून पंढरपूर जवळ बार्शी माहिती आपल्याला, त्या बार्शी जवळ डोमगाव, डोमगावला जो मठ आहे तिथे जाऊन कल्याण स्वामी राहिले होते की समर्थांची आज्ञा आहे. समर्थांना शेवटचा काळ जवळ आलाय माहिती होतं आणि कल्याण मरू देणार नाही इतकं प्रेम होतं, अतिशय प्रेम. कल्याणाला जे मिळालं ना समर्थांकडून ते कोणाला नाही मिळालं एवढं लक्षात असते. समर्थांनी माझा सक्सेसर कोण हे स्वतःच्या तोंडाने सांगितलंय, कल्याण. माझ्यानंतर कुणी अनुग्रह द्यायचा? माझ्या या शिष्याने. परमार्थात शिष्य संप्रदाय आहे. गुरु शिष्य काय दासबोधात आहे, इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादी. लक्षात घ्या, बाकी कोणतंही नातं अध्यात्माला मानत नाही. फक्त गुरु शिष्य गुरु शिष्य गुरु शिष्य हीच परंपरा. म्हणून कल्याणाला पाठवलं होतं. अत्यंत प्रेम. उद्धव आणि अक्का स्वामी जवळ होत्या. तो दूत आला. खलिता छत्रपती महाराज गेले. गेले राजे शिवाजी, घळघळ रडली हिंदभू शोक भारी. दिल्ली शामोद झाला, हय गजावघे सैन्य घेवोनी संगे. आनंदोत्साह केला यवनपती निघे, सैन्य घेवोनी संगे. ही गोष्ट 26 दिवसांनी औरंगजेबाला कळली. 26 दिवसांनी औरंगजेबाचा जो दूत त्यांनी बातमी आणली होती, त्याला वाटलं औरंगजेब आपल्या गळ्यातला मोत्याचा हार दिला, अत्यंत आनंदानं त्याला खूप बरं वाटेल. पण औरंगजेबानं जेव्हा ते ऐकलं तेव्हा इतिहास असं सांगतो, औरंगजेब सिंहासनावरून खाली आला. काय 2-4 पायऱ्या उतरून खाली आला, वज्रासन घालून बसला आणि 3 वेळा नमाज पडला. आणि तो म्हणाला, तुला काय वाटतं, ही बातमी ऐकल्यावर मला आनंद होईल? शत्रू म्हणून शिवाजी गेला म्हणून मला आनंद झालाय, पण मुद्दाम सांगतो की शिवाजी सारखा राजा मी जीवनात बघितला नाही. त्या मोहज्जम नावाच्या आपल्या मुलाशी संवाद आहे. अरे, शिवाजी जवळची माणसं कशी आहेत? ऐतिहासिक विषय आहे थोडासा. ते म्हणाले, माझा असा गैरसमज होता की मी वाटेल ती गोष्ट खरेदी करू शकतो, असा गैरसमज होता जोपर्यंत शिवाजीचे लोक मला भेटत नव्हते. पण शिवाजीनं तयार केलेले, त्यानं उसने मजबूत किले बनाये, बहुत बडी अशी त्यांनी मोठी अशी निर्माण केली फौज. हे सगळं त्याचं बाहेरचं कार्य आहे. पण कधीही न विकणारी माणसं निर्माण केली. शिवाजी के आदमी रुकते नहीं, वो थकते नहीं और वो बिकते भी नहीं. शिवाजी नाकाम है.
मकरूर है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और चांद की तरह तेजस्वी. तो सांगतो आपल्या शत्रूचा मजहब, मजहबी कलाम आणि फकीर आणि स्त्रिया या सर्वांचा तो आदर करतो. त्यांची खणा नारळानं त्यांना जे वस्त्र हवे त्या वायनानं ओटी भरतो. आणि म्हणून शिवाजीला जे यश आहे ते कुणाला नाही. औरंगजेब असं म्हणाला आपल्या त्या याला, शत्रू सुद्धा स्तुती करतो. आणि आमचे पंतप्रधान सांगतात शिवाजी लुटारू होता. पहिले पंतप्रधान असं म्हणाले. नाथ पै नावाचे गोव्याचेच बॅरिस्टर होते, बॅरिस्टर नाथ पै, तेव्हा ते MLA होते, खासदार होते. उभे राहिले आणि सांगितलं परत घ्या हे शब्द, आणि नेहरूंना हे शब्द परत घ्यायला लावले. आपल्याला माहिती असलं पाहिजे म्हणून थोडे अवांतर मुद्दे बोलून गेलो. ही बातमी गडावर पोहोचली. आता जाणार कोण समर्थांजवळ? अक्काबाई म्हणाले उद्धवा तुम्ही जाता. उद्धव म्हणाले नको, समर्थांना किती दुःख होईल ते मी पाहू शकणार नाही. शेवटी अक्का स्वामी आतमध्ये गेल्या. समर्थ असे बसले होते ज्ञानमुद्रा करून, हाताचे बडीबंद गुडघ्यावर ठेवले होते. शांत अशी मुद्रा, शुक्रासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे असे बसले होते. अक्का स्वामी थोड्या खाकून महाराज रायगडावरून दूत आलाय. होय मला माहिती आहे. त्याने एक खलिता आणलाय, पत्र आणले. होय मला माहिती आहे. महाराज राजे गेले. होय मला माहिती आहे अक्का, मी सगळं तेच पाहत होतो अक्का. आता आम्ही ज्या करता भारतात आलो, इकडे जन्माला आलो, पृथ्वीला आलो, ते काम संपलं. आता आम्ही पण देह ठेवणार हे ऐकलं अक्का उद्धव दोघं कोसळले, हो रडायला लागले. अक्का उद्धव इतके दिवस आमच्या जवळ राहिला आणि हेच शिकला. वेदांत हा पुस्तकात वाचायचा नसतो. वेदांत हा केवळ बोलण्यात उपयोगाचा नाही. वेदांत हा हे जग जर नश्वर आहे तर हे शरीरही नश्वर नाही का? आणि अच्छेद्यो यमदाह्यो यम अक्लेद्यो अशेषेवच नित्य सर्वगत स्थाणुः अचलोयम सनातन. हा बोध झाल्यानंतर मृत्यूचं दुःख व्हावं काय? अक्काबाई म्हणाल्या महाराज हे सगळं कळतं मला, पण मला एका प्रश्नाचं उत्तर, आता हा देह ठेवल्यानंतर या सगुण देहाचं दर्शन पुन्हा होणार आहे का सांगा? समर्थ म्हणाले त्याला उपाय एकच, ताम तितिक्षस्व भारत. तितिक्षा हा सहन करणे एवढाच उपाय. आणि यानंतर 2 वर्ष समर्थांनी अन्नाचा त्याग केला. अखंड समाधीत असायचे. मुरुम पात्रातून फक्त दूध घ्यायचे किंवा एखादं फळ खाल्लं तर खायचे. उद्धवाला एक दिवस म्हणाले समर्थ, रविकुळ टिळकाचा वेद सन्निध आला. आता देह सोडायचा तदुपरी भजनाचा सांग पाहिजे संग केला. उद्धवा श्लोक पूर्ण कर. लगेच उद्धवानं पुढचा श्लोक म्हटला, अनुदिनी नवमी हे अंतरीती धरावी, बहुत लग बगीने कार्यसिद्धी करावी. त्यावेळेला महिना होता पौष. या अश्विन आणि कार्तिक आणि पौष या 2-3 महिन्यामध्ये सगळा दासबोध 21 समास आधी होता, इतरत्र लिहिलेले समास होते. या सगळ्याचं छान फायलिंग केलं समर्थांनी. 200 समास केले त्याचे, 10 असे 20 त्याचे चॅप्टर्स केले. आणि 20 दशकांचा हा दासबोध आपल्या शिष्यांच्या हातात दिला. सगळं तत्वज्ञान मी यात आणलंय. मनोबोध, दासबोध आणि आत्मबोध ही 3 गोष्टी ही समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी मानली जाते. या सगळं तत्वज्ञान यापूर्वीच्या ग्रंथांचं आलंय. याचा प्रचार करा आणि समाजाला सुखी करा असं सांगितलं. आणि शेवटी हो, माघ वद्य नवमी पहाटे समर्थ उठले, सगळ्या शिष्यांना उपदेश केला. आणि दुपारच्या वेळात सगळ्यांची भोजन होऊ दिली. आणि दुपारी 12:30 वाजता 4-5 दिवस त्या गडावर राममूर्ती आहेत ना, आता त्या राममूर्ती 4-5 दिवस आधीच आल्या होत्या. समर्थांनी त्या मूर्तींच्या डोळ्यावरचं मेण काढलं, स्वतः पूजा केली. 2 दिवस आधीच पूजा केली होती. फक्त आज त्या मूर्तीकडे अखंड बघत बसले होते.
अक्काबाई जवळ होत्या, उद्धव जवळ होते, अनेक शिष्य जवळ होते आणि समर्थ शांत बसलेले होते. समर्थांच्या मुखातून प्राणज्योत निघाली आणि श्रीरामांच्या मुखामध्ये विलीन झाली. छोटे हो, राम आणि दास दोघे पहुडले रामी, हेही बोलावया दुजा मुले सते भामी. सगळीकडे बातम्या जाऊ लागल्या. डोंगावला पण बातमी गेली. ही बातमी जाण्यापूर्वीच कल्याण स्वामींनी क्षौर केलं. कल्याण स्वामींच्या जवळ केशव नावाचा त्यांचा शिष्य होता. केशव हा, आपल्या प्रभूने आपल्याला फसवलं, मला इकडे पाठवलं आणि देह ठेवला त्यांनी गडावर. माझा डावा हात स्फुरून पावतोय, डावा डोळा लावतोय, निश्चित काहीतरी झालंय. लगेच नाभिकाला बोलवलं, क्षौर केलं आणि 2 दिवसांनी बातमी आली. समर्थ भावना वेगामध्ये स्वतःला आवरू नाही शकले. समर्थांची आज्ञा होती की मी सांगितल्याशिवाय गडावर येऊ नकोस. विसरले आज्ञा. घोड्यावर बसले शिष्यांसह आणि प्रवास करून गडावरती आले. या 3 दिवसामध्ये और्ध्वदेही झालं होतं समर्थांचं आणि मोठा खड्डा होता. आजचं मंदिर जिथे मोठा खड्डा होता आणि त्या खड्ड्यातून और्ध्वदेहिकानंतर 3ऱ्या दिवशी जेव्हा सावडायला गेले तेव्हा ती समाधी वरती आली होती. तो शिला, ती दगड, तो पाषाण वरती आलेला होता. हीच समर्थांची समाधी असं उद्धवानी ठरवलं. आजूबाजूला बांधकाम करायचं असं ठरवलं होतं. नुसता दगड ठेवून आजूबाजूची जागा साफसूफ फक्त करून घेतली होती. कल्याण गडाला साष्टांग नमस्कार घातला आणि गडावर आले आणि त्या खड्ड्यामध्ये उतरले आणि समाधी समोर गुरु माऊली म्हणून अशी हात फोडली, असा टाहो फोडला. मला फसवून गेलात का? आजही आपण गडावर गेलात आणि कल्याणाच्या भावाने समर्थांना अडवलं ना, तर तो टाहो आपल्यालाही ऐकू येतो. आजही आपण आळंदीला गेलात ना, तर श्री गुरूंनी स्वतः केलेला शोक, निवृत्तीनाथांनी केलेला शोक आजही ऐकू येतो. नाना म्हणे तेव्हा पेटाला हुताशन, करा समाधान निवृत्तीचे. आणि 3 दिवस 3 रात्र कल्याण तिथे समाधी लावून बसले. अखंड अश्रुपात सुरू होता. जेवण नाही, खाण नाही, कुठं लक्ष नाही. गुरु माऊली मला सोडून का गेलात सांगा. आणि 4थ्या दिवशी पहाटे समर्थ प्रकट झाले. कसे दिसत होते त्याचं वर्णन समर्थांनी त्या कल्याणाने केलंय. भव्य रूप आती सुंदर, भव्य रूप भव्य रूप स्मरणे करी भिक्षा, स्मरणे करी भिक्षा, वृत्ती होईल दासी सेवा, वृत्ती होईल दासी सेवा. रामदास म्हणते रामदास, रामदास रामदास म्हणते. समर्थांच्या अंगावरती अगदी तशी कपडे दिसत होती. पाठीवरती काळ्याशार जटा रुळत होत्या. नाभी कमलापर्यंत उतरलेली दाढी, चाफेकळी सारखं सरळ नाक, पीळ दिलेली अंश, अत्यंत व्यायामानं सिद्ध झालेली यष्टी. उजव्या बाजूला उजव्या हातामध्ये कुबडी होती. अंगावरच्या छातीचा रंग होता हुरमुजी. हात मारली. बाकी कोणाला ते दर्शन नाही होत आहे. कल्याणाला एकट्याला ते दर्शन. बेटा ये, ये माझ्या जवळ ये. आणि समर्थाने त्या लेकराला, आपल्यावर अत्यंत प्रेम करणाऱ्याला, नव्हे आपण सोडून ज्याचं कुठेही प्रेम नाही अशा त्याला जवळ घेतला. मस्तकावरून हात केला. बेटा म्हणूनच तुला दूर पाठवला होता, कळलं ना. तू असतास तर मला देह ठेवून दिला नसतास आणि प्रकृतीच्या विरुद्ध कधी वागायचं नसतं. कल्याणानं समर्थांच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक केला. महाराज, पहिली मागणी, मला क्षमा करा. कशा करता रे?
तुमची मी अवज्ञा केली. आयुष्यात श्री गुरूंची अवज्ञा एकदाच केली हो या पोरानं, एकदाच. कधी? समर्थ गेल्यावर. आणि काय अवज्ञा केली? मी सांगितल्याशिवाय गडावर येऊ नको म्हणले होते आणि हे गडावर आले. असा शिष्य मिळेल का सांगा आपल्याला? आणि दुसरं, महाराज आता हा संप्रदाय आहे, हे सगळं ओझं वाटते, नको मला यातलं काही. अखंड आपल्या अनुसंधानात मी राहावं एवढाच मला आशीर्वाद. समर्थ म्हणाले, पहिली गोष्ट तू बोलूच नकोस, क्षमा मागू नकोस. अरे अपराध आणि क्षमा हे आपल्या बाबतीत नाही शक्य. अरे जीभ, तू अपराध केलाच नाहीस, पण जरी केलास, जीभ दाताने चाविली, कोणी बत्तीशी पाडिली, इतका तू माझा आहेस. आणि तू कधीच चुकला नाहीस आतापर्यंत, इथून पुढे चुकणार नाहीस. पण संप्रदायाचं कार्य तुला करायचंय. अरे संप्रदाय याचा अर्थ केवळ समर्थ संप्रदाय आपलं स्वतःचं वाढवणे असा नाही ते अर्थ. या जगामध्ये खूप लोकांना शुद्ध परमार्थ हवा आहे आणि ती जबाबदारी त्यांची आहे ज्याने तो परमार्थ प्राप्त केला. तू त्याचा अधिकारी आहेस म्हणून तुला मी हे कार्य सोपवलंय. ते करायला लागेल. तुला आशीर्वाद देतो, मी तुला माझ्यामध्ये मिळवून घेईन योग्य वेळेला. कल्याण स्वामी खाली उतरले आणि गडाला साष्टांग नमस्कार घातला आणि त्यानंतर ठरवलं कधीही गडावर जायचं नाही. का? कल्याणाचं वाक्य आहे, सज्जनगड हा समर्थमय आहे. मग समर्थ रूप जर असेल तर सज्जनगडाला पाय कसा लावायचा? म्हणून आज सुद्धा श्रोते हो, कल्याण स्वामींच्या पादुका गडावर आणल्या जातात. मग गडावर नाहीये, गडा खालून गडाला प्रदक्षिणा घातली जाते. जे मठपती आहेत तिथले ते गडावर येत नाहीत, बाकीचे लोक गडावर येऊन दर्शन घेऊन जातात आणि त्या पादुका परत नेल्या जातात. अशी संप्रदायाची शिस्त आजही पाळली जाते. कल्याण स्वामींनी खूप ठिकाणी मठाची उभारणी केली. आता स्वातंत्र्य आलं होतं, त्यामुळे आता स्वातंत्र्य कसं भोगायचं हे पण कळायला पाहिजे. म्हणून कीर्तन प्रवचनाद्वारा हजारो ठिकाणी कल्याण स्वामींनी आपले केंद्र उघडली होती. जास्तीत जास्त लोक सम्मिलित होत होते. आता हे कल्याण मुख्य आहे संप्रदायाचा. एक 5 मिनिटं. अस्थि समर्थांच्या अर्पण करायला तर गंगेला जायचंय. कधी पण गंगेला किंवा यमुनेला अर्पण करायची पद्धत आहे आपली. कल्याण म्हणाले उद्धवाला, मी सांगितल्याशिवाय अर्पण करू नको. उद्धव तिकडे निघून गेले त्यांच्या टाकळीला आणि ही जबाबदारी केशवावर आली. केशव स्वामी नावाचे उमरतचे मठपती कल्याण स्वामींचे शिष्य आहेत, समर्थांचे नाथ शिष्य आहेत. उद्धवाला जबाबदारी होती ती उद्धवानी केशवाकडे दिली. केशवानी विचारलं, महाराज मी आता काय करू या अस्थि अर्पण? ते म्हणले, मी सांगितल्याशिवाय अर्पण करायचं नाही. मग काय, कुठं ठेवू? साफळला राम मंदिराच्या शेजारी एक तुळशी वृंदावन बांध आणि वरती तुळस लाव आणि मध्ये चिडून असा खड्डा करून आतमध्ये ठेवून वरून चिडून टाक. तसं केलं. केशव स्वामी दरवर्षी गंगेला जायचे, काशीला जायचे. दरवेळेला डोंगावला विचारायचे, या वर्षी नेऊ का? नको म्हणले, पुढच्या वर्षी बघू, नको पुढच्या वर्षी बघू. अशी 34 वर्ष गेली. 34 वर्ष माणसाच्या अस्थि कुठे ठेवतात का? म्हणून एक दिवस उमरतचे हे मठपती उठले. काशीला जाताना चक्क कल्याण स्वामींची आज्ञा केली. विचारायचंच नाही म्हणले, घेऊन कल्याण स्वामींना कानावर घालू. फार आपलेपणा असला की थोडं स्पष्ट बोलतो आपण, असं आहे बरं का, असं बोलतो आपलेपणा असला की. तसा तो कलश होता तांब्याचा, तो काढला, परत चिडून टाकलं सगळं, ते म्हणजे बांधून टाकलं आणि तो कलश घेऊन कल्याण स्वामींना सांगायला ते डोंगावला जाऊन पोहोचले की कल्याणांच्या कानावर घालायचं हे आणि पुढे त्या अस्थी घेऊन जायच्या. म्हणून तिथे पोहोचले. 3 दिवसापूर्वी कल्याण स्वामी गेले होते आणि आजच सकाळी तिथल्या त्यांच्या शिष्यांनी सावडून त्यांच्या अस्थीचा कलश तयार ठेवला होता. श्री गुरु असताना श्री गुरूंची सेवा करणारे शिष्य मिळतील. समर्थ गेल्यानंतर त्यांच्या अस्थी बरोबर शिष्याच्या अस्थी गंगेमध्ये एका वेळेला विसर्जित व्हाव्यात. मला आपण खरं सांगा, यापेक्षा जीवनात काय मिळवायचं असतं? हे भाग्य गोंदवलेकरांच्या आनंद सागराला लावलं, हे भाग्य कल्याणाला लावलं. केशवाच्या नेत्रातून अश्रूच्या धारा सुरू होत्या. एक अस्थी समर्थांची घ्यावी, जे काही असतील त्या 2 अस्थी, आणि एक अस्थी आपल्या गुरूंची, श्री गुरूंची घ्यावी. परमगुरु आणि आपले गुरु या दोघांच्या अस्थी एकत्र कराव्यात आणि गंगेमध्ये सोडाव्यात.
केशवाला वाईट एवढंच वाटलं की आपल्या अस्थी आता का तयार नाहीये टाकायला. दास्य किती करायचं असतं, दास्याचा निकष काय? सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळा आरती ओवाळून मी त्याचा भक्त आहे असं मिरवणं वेगळं, आणि संपूर्ण जीवनाचा निरपेक्ष होम केला कल्याणाने, आणि तरी काही नाही मागितलं, एकच की महाराज तुमची भक्ती फक्त द्या, बाकी मला महंतगिरी नको, माझे शिष्य प्रशिष्य भावेत शाखा व्यात काही नको, मला फक्त तुमचं ध्यान अखंड असावं. हो म्हणून समर्थ म्हणाले तू आणि मी वेगळा नाहीस. हेच समर्थ अभंगात सांगतायत की जेव्हा तुम्ही भगवंताची उपासना सुरू कराल तेव्हा ती वाया जाणार नाही. रामदास्य आणि हे वाया जाईल ऐसे न घडेल कदा काळी, कदा काळी रामदासा उपेक्षिना. व्यवहारात तुम्ही एखाद्या करता राबा, तो उपेक्षा करतो, एखादी गोष्ट नाही आवडली, 100 गोष्टी तुम्ही त्याच्या करता करा, एक गोष्ट नाही केली ना 100 नाही गोष्टी लक्षात ठेवत, तो न केलेली एकच गोष्ट हायलाइट करतो, सांगतो बघ तू काय केलंस माझ्या करता, मी तुझ्या करता इतकं केलं. नकारात्मक बोलायचं नाहीये, व्यवहारात सगळे एकमेकांशी चांगलेच वागा, प्रश्नच नाही, ते वागलंच पाहिजे, कर्तव्य आहे, पण जीवन अर्पण कराल ते कुणाला करा? समर्थ म्हणाले भगवंताला अर्पण करा. मग व्यवहारातलं काय करा? व्यवहारातली जी ड्युटी आहे ना, व्यवहारातली जी ड्युटी ती त्याची सेवा म्हणून करा. पतीला चहा देताना पतीलाच द्या, पण तो कसा द्या? पती म्हणून नका देऊ, भगवंताने मला ही ड्युटी दिली म्हणून द्या. अकोल्याला एकांचे मिस्टर गेले, मुद्दाम सांगतो, आणि मी माझ्या गुरुजींच्या बरोबर त्यांना भेटायला गेलो, त्यांनी एकच वाक्य उच्चारलं, सांत्वन कशाला म्हणतात? जिला पती आहे ना तिनं पतीला देव मानावं, आणि जिला पती नाही ना तिनं देवाला पती मानावं. मला पती पत्नी एवढं एक नातं नाही सांगायचं, याप्रमाणे कुठे आपल्या पोराला आंघोळ घालताना त्याच्या अंगाला साबण लावताना तेच काम करा, पण मनात असंच आणा की मी गोपालकृष्ण आंघोळ घालतो. हे बाहेर अजिबात बोलू नका. याप्रमाणे जीवनातलं प्रत्येक कर्म जेव्हा भगवदार्पण बुद्धीनं होईल, मी माझ्या बायकोला साडी न्यायची, मी म्हणजे आपण कोणी पण साडी देताना मनात असं जाणा की मी जगदंबेला साडी आणली, तिला सांगू नका तसं. या भावाने प्रपंच करा की तो प्रपंच ही परमार्थमय होतो. आणि समर्थ म्हणाले याला रामदास्य. देवाची उपासना गुरुनं दिलेलं साधन कराच, पण दिवसभरातलं प्रत्येक कर्म त्याला अर्पण करण्याच्या बुद्धीनं समर्पये श्री हरये पेशम अव्याजता सा किलदास्य भक्ती, असा श्लोक मी पूर्वरंगात सांगितला, तो म्हणतो. आणि थांबतो, इथेच थांबतो. आज उशीर झाला, क्षमा करा मला, माझ्यावर राग धरू नका. पुन्हा कीर्तन असेल ना तेव्हा या. पहिले काही कीर्तन मी नाही उशीर करणार, शेवटच्या कीर्तनात उशीर होईल म्हणून शेवटचं कीर्तन चुकवू नका. सगळ्या कीर्तनाला या, माझ्याच नव्हे कुणाच्याही. मी शेवटी 2 गोष्टी नेहमी मागत असतो. मी काही निस्पृह वगैरे नाही बरं का, तुम्ही गैरसमज काय, बुवा किती निस्पृह आहेत ना, अजिबात नाही, इतरांपेक्षा मी स्वार्थी आहे. 2 मी गोष्टी आपल्याकडे मागणार आहे, घाबरू नका. बुवा काही लगेच पर्स लगेच बाजूला असं नका. तुकोबांचा अभंग आहे, आषाढ भूत वक्ता धात श्रोत यांच्या चित्ता. मी 2 गोष्टी मागतो. आपलं आणि आपल्या कुटुंबाचं भलं व्हावं असं आपल्याला वाटतं का? जर वाटत असेल तर एक गोष्ट माझ्या झोळीत घाला. रामदासी आहे, मला झोळी पसरायला लाज वाटायचं कारण नाही. एक गोष्ट माझ्या झोळीत घाला. आजपासून ठरवून टाका की जवळपास कुठेही अध्यात्म श्रवणाची व्यवस्था असेल, कुठेही कुठलाही संप्रदाय म्हणजे रस्ता हो, फक्त पोहोचवण, व्हेइकल, ओनली व्हेइकल, तो आपल्याला तिथे नेऊन पोहोचवतो. जाऊन बसा आणि शांतपणानं कथा कीर्तन प्रवचन जे असेल ना ते ऐका. एवढा शब्द माझ्या झोळीत घाला, एवढंच मला दान द्या, पहिलं दान एवढंच द्या, एवढा शब्द घाला. आणि सांगू का, उशीर करू नका. कॅन्सरचा 3rd स्टेप सुरू झाल्यानंतर केमोथेरपीचा उपयोग आहे का? आजपासून या क्षणापासून ठरवा. हे मी का सांगतो इतक्या तळमळीनं? नाही जात माणसं. विनोबा नेहमी सांगायचे, घराच्या उंबऱ्यापेक्षा विंध्याद्री पर्वत बुटका असतो. कळतंय का? लक्षात येतंय का? नाहीच उमरा ओलांडून नाही, हे काम आहे, ते काम आहे, ते काम आहे, नाही हो. यम आला नाही की तुमची किती कामं असो तो फाटकन उचलतो, घेऊन जातो. जसं नो पार्किंग मध्ये गाडी उभी केल्यावर टो करून नेतात, आहे की नाही? असं मला नेहमी वाटतं, यांना यमदूत म्हणूनच नंतर आपण करणार.
नाही विचार करत, प्रपंच तुमचा विचार करत नाही ना, मग तुम्ही प्रपंचाचा विचार करू नका, जाऊन बसा, एवढा शब्द मला द्या. आणि दुसरी गोष्ट, मला भरभरून आशीर्वाद द्या. आपल्या प्रत्येकाची काही ना काही पुण्य आहे. प्रत्येक ज्या माणसानं काहीतरी केलंय, मला भरभरून आशीर्वाद द्या की माझ्याकडून हे कार्य जोपर्यंत देह आहे तोपर्यंत उत्तमोत्तम घडो. कार्याचा अभिमान म्हणून नव्हे, समर्थांच्या किंवा श्री गुरूंच्या सेवेमध्येच हा देह पडो, असा आशीर्वाद आपण मला द्या. मी कितीही मोठा झालो तरी आरूढ पतित मी होऊ नये, असा मला आशीर्वाद द्या. मी सगळ्या दृष्टीनं तुमच्यापेक्षा लहान आहे, वयानं लहान आहे, ज्ञानाने लहान आहे, सगळ्या गोष्टीनं लहान आहे, म्हणून मला आशीर्वाद द्या. एवढ्या 2 गोष्टी द्या म्हणतो आणि इथेच थांबतो. कीर्तन आटोपल्यानंतर नमस्कार करायला इथे येऊ नका. एक तर समर्थ पादुकांना नमस्कार करा आणि दुसरं म्हणजे सगळं जीवन ज्यांनी समर्थांकरता अर्पण केलं असे आमचे जवळपास 80 वयाचे बुवा आहेत. गेले 50 वर्ष, 50 नाही जास्तच, 60-65 वर्ष गडावरती सेवेत आहेत. श्रीधर स्वामींचे म्हणजे साक्षात्कारी महापुरुषाचे 16 वर्ष पाय चेपायचं काम त्यांना मिळालं. म्हणजे काय असेल भाग्य सांगा. म्हणजे साक्षात्कारी महापुरुषाच्या पायाला 16 वर्ष ज्यांना स्पर्श करायला मिळाला, ते काय असेल. मला नेहमी वाटतं त्या शरीरात निश्चित काहीतरी आलं असेल. म्हणून मी सुद्धा नमस्कार करताना मला काही मिळतंय का डाउनलोड करायला हेच बघत असतो. फक्त ब्लूटूथ ऑन असेल तर डाउनलोड करता येतं, असंच आहे सांगण्याचा हेतू असा. म्हणून त्यांना नमस्कार करा आणि छान प्रसाद घ्या, भगवंताचं नाम घेत आणि मग इथून आपण जाऊ शकता. काय कीर्तनाच्या सीडी नाही आहेत, आता आपण गडावरच्या मनाच्या श्लोकाच्या सीडीज आहेत, घरात लावायला, गाडीत लावायला, सतत चालू ठेवा. बघा आपला कसा विकास होतो. अहो त्या सीडी खपून आम्हाला काय गडावरची संस्था मोठी करायची आहे का? आपली सोय म्हणून त्या आम्ही आणलेल्या आहेत. म्हणून आपल्याला हवं असेल तर आपण अवश्य घ्या ते, असं म्हणतो. आणि पुन्हा कधी येऊ आम्ही तेव्हा असाच रिस्पॉन्स द्या, यापेक्षा जास्त द्या. जास्तीत जास्त लोकांनी समर्थांच्या पादुका घरी न्या, स्वतः बसून पाद्यपूजा करा. छान पूजा केली तुम्ही परवा, छान तयारी होती. खरंच सांगतो मी, समर्थ आपल्याकडे आले ना तर सगळे संकट आपली दूर होतात. सद्गुरू याचा अर्थ कल्याण. ते आपल्या जर शक्य नसेल तर नका नेऊ, माझी काही सक्ती नाही, न्या 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 असं नाही, सक्ती नाही. पण जर ज्यांना शक्य आहे त्यांनी पुढच्या वेळेला पादुका अवश्य न्या. ज्यांना शक्य नाही त्यांनी इथे येऊन पूजा करा. हेही शक्य नाही त्यांनी छान मस्तक नमवून डोकं ठेवा पादुकांवर, एवढंच म्हणतो. आणि चिन्मय मिशनच्या आल्या त्यांना नमस्कार करतो. आपल्या सर्वांच्या अंतःकरणातल्या परमेश्वराला पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि नेहमीच वाक्य बोलतो, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. इथे ज्यांनी ज्यांनी ही सेवा केली, अखिल दादा आहेत, गौरीताई आहेत, त्यांचं पूर्ण कुटुंब आहे. त्यानंतर आमचे श्रीकांत काका आहेत, श्रीकांत जोशी, त्यानंतर पद्मजाताई, त्यांचा मुलगा चिन्मय. त्या व्यतिरिक्त अनेकांनी आपली काहीतरी सेवा अर्पण केली. तबल्याला आमचे संतोष आले. आज वास्तविक त्यांच्या मुलीची परीक्षा झाली आणि सगळ्या एक्झाम संपल्या म्हणून पिक्चरला जायचा प्लॅन होता, तिकीट काढलेली होती, तरी ते सगळं बाजूला ठेवून तुम्ही आलात. समर्थ याची निश्चित नोंद घेतील बरं का, निश्चित नोंद घेतील. मी कोण आपल्याला आशीर्वाद देणार? समर्थ आपल्याला आशीर्वाद द्यायला समर्थ आहे. फक्त पोस्टमन या नात्याने सर्वांपर्यंत मी आशीर्वाद आणून पोहोचवतो. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. अनेकांनी सेवा केल्या, प्रत्येकाचं नाव घेणं सुद्धा अवघड आहे. परवा संगीत सेवा केली, मला वाटतं तुम्हीच तबला वाजवायला होता. चांगल्या चांगल्या गाणारे लोक त्या ठिकाणी होते. मला इतका मोह होत होता तबल्यावर बसावं, पेटीवर बसावं, तरी मी झांजेवर बसलोच बघा. झांजेवर म्हणजे झांज वाजवायला. खूप छान मजा आली, खूप आनंद झाला. अशा प्रत्येक सेवा करणाऱ्याला मी समर्थांचा आशीर्वाद पोस्टमन याला तरी आणून पोहोचवतो. नाव कसं आपलं? प्रद्युम्न महाजन. श्री प्रद्युम्न महाजन यांनी आज तबल्याची साथ केली. त्यांना मी श्रीफळ वगैरे काही देत नाही, नंतर पद्मजाताईंच्याकडून देण्यात येईल, पण मी आशीर्वाद निश्चित देतो. आणि तो माझा नव्हे, मला आशीर्वाद द्यायची योग्यता नाही, समर्थांचा देतो. आणि इथंच विरमतो. मूळ पद अगदी अर्धा मिनिट. रामदास्यानी वाया जाई, रामदास्यानी वाया जाई, रामदास्यानी वाया जाई. ऐसे घडेला जगाताई, ऐसे घडेला जगाताई. रामदास्यानी
ऑक्टोबर महिन्यामध्ये 8 तारखेला आपल्या महाराष्ट्र मंडळाला गीता जयंती उत्सवाचं यजमानपद मिळालेलं आहे. मोठा कार्यक्रम आहे, महाराष्ट्र मंडळाचे कार्यक्रम आहेत. सगळी गुजराती मंडळ अमकी तमकी सगळे ऐकायला असतील, पण आपण ते करणार आहोत. सगळ्यांनी रिस्पॉन्स द्या. मुख्य म्हणजे 1 दिवस मला कीर्तन करायचंय 8 तारखेला, त्यातल्या 1 तास मला आपल्याला विनंती करतो की विठोबा ऐकायला, मी विठोबा सांगणार आहे त्या दिवशी, तेव्हा ऐकायला या अशी विनंती करतो. जास्तीत जास्त लोकांना अजून घेऊन या अशी पण प्रार्थना करतो. ऑस्ट्रेलियाला पण आम्ही पुढच्या वर्षी जाणार आहोत. ऑस्ट्रेलियाला कोणी असेल आपले तर त्यावेळेला आपल्यापर्यंत माहिती येऊन पोहोचेल. आपल्या नातेवाईकांना सांगा, उपयोगाचं फक्त एवढंच आहे असं म्हणतो आणि इथेच थांबतो. झाले कीर्तन शेवट गोड जय।